स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मुगाची आमटी. आता मुगाची आमटीमध्ये मूग तर दिसायला पाहिजे ना, पण माझ्या आमटीमध्ये मूग दिसणार नाही. कारण कसं माहिती आहे का, मूग ना मी मस्तपैकी रात्रभर फुगत ठेवले होते. त्यानंतर रेसिपी करायच्या आधी ना 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे बरं मस्तपैकी असं. आणि त्यानंतर त्याचे ना एकदम बारीक असं पेस्ट करून घ्यायचं आहे मुगाचे. बघा, पेस्ट केल्यानंतर ना छोटी वाटी खोबरं आणि आलं आणि लसूण आणि कोथिंबीर. आता मुगाची आमटीसाठी मसाले बघा, आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं ना एकदम बारीक करून घ्यायचं आहे वाटून. आणि थोडं थोडं पाणी टाकून घ्या, नाहीतर पातळ करून टाकणार. मी बघा थोडंसं पाणी टाकून ना एकदम सुकंसं असं वाटून घेत आहे. वाटून झाल्यानंतर ना कढईमध्ये ना एक पळी तेल चांगलं गरम व्हायचं आहे. गरम झाल्यानंतर ना एक पळी, छोटेसे चमचा, पळी नाही म्हणत, चमचा सॉरी, मोहरी टाकायचं आहे. मग त्यानंतर जिरं टाकायचं आहे. चांगलं तडतडलं की नाही कांदा टाकायचा आहे. बघा, कांदा ना एक कांदा मोठासा घेतला होता मी. चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत ना फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याला. आणि त्यानंतर टाकायचं आहे कढीपत्ता. आता तुम्ही बोललात की कढीपत्ता तेलामध्ये का नाही टाकले, तर नाही, तेलामध्ये टाकल्यानंतर अंगावरती पडतं आणि सगळं गॅस ओट्यावरती ना घाणं होतं, तेल उडतं सगळं, म्हणून टाकत नाही मी. तुम्हाला जसं कसं इझी वाटतं तसं तुम्ही घालू शकता कढीपत्ता. आणि सॉरी बरं का, माझी भाषा जरा मालवणी असल्यामुळे ना मराठी मला अवघड वाटतं, म्हणून काही मिस्टेक होतं बोलण्यात, समजून घ्या जरा. त्यानंतर ना छोटा आकाराचा मी टमाटा घेतला, टमाटा टाकला आहे बारीक. टमाटा मऊ होण्यासाठी ना त्यात मीठ टाकून ना चांगलं भाजून घेऊन 1 मिनिटासाठी ना झाकून ठेवायचं आहे. ते बघा, झाकल्यानंतर ना बघा चांगलं असं मऊसर झालेलं आहे टमाटा, कांदा. त्यानंतर जे आम्ही वाटलं होतं ना खोबऱ्याचं वगैरे, ते घालून घ्यायचं आहे. आणि त्याचं पाणी एकदम सुकेपर्यंत ना भाजून घ्यायचं आहे. आणि तेल सुटायला पाहिजे. चांगलं असं भाजल्यानंतर आमटी पण छान होतं. बघा मस्तपैकी मी भाजून घेत आहे. मस्तपैकी भाजल्यानंतर ना आपले सुके मसाले, हळद आणि कलर येण्यासाठी मिरची पावडर, आणि हे आहे आपला घरगुती मसाला, आणि हे आहे गरम मसाला, आणि आपलं कोथिंबीर पावडर म्हणजे धनिया पावडर. हो, हे सगळं टाकून ना मी व्यवस्थित असं भाजून घेणार आहे. मसाल्याला मस्तपैकी असं भाजलं पाहिजे. आणि मसाला भाजल्यानंतर ना त्यानंतर आमचं मेन आमचं आहे ना मेनू, ते टाकायचं आहे. काय? मुगाची पेस्ट टाकायचं आहे. बघा, मूग मी असे एकदम बारीक करून घेतले, बारीक पण नाही, सालपट दिसत आहे थोडंफार, तसंच वाटून घ्यायचं आहे. मग व्यवस्थित ते पण मसाल्यामध्ये एकदम बारीक गॅसवरती ना भाजून घ्यायचं आहे बरं का. बघा, नाही तर वास येतो ना मुगाचा, म्हणून बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं मस्तपैकी. बघा, भाजल्यानंतर ना पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जेवढे दाट हवा का पातळ हवा तसं तुम्ही कन्सिस्टन्सी करू शकतात. मला तर पातळ हवं म्हणून मी पातळ ठेवले आहेत. जास्त पण पातळ नाही ठेवायचं. बघा, त्याचे गुठल्या नाही राहायला पाहिजे. गुठल्या एकदम फोडा तुम्ही. बघा मी कसे फिरून फोडत आहे ते गुठले मस्तपैकी. बघा, मिक्स झालेलं आहे सर्व मसाले वगैरे. चला, तर त्यानंतर झाकून ठेवते मी 2 मिनटासाठी. चांगला खळखळून उकळी यायला पाहिजे. हे बघा मस्तपैकी उकळी आलेली आहेत. हे बघा मस्तपैकी तरी पण दिसत आहे. कोणाकोणाच्या तोंडात पाणी आलेलं आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. मग येतात ना खाण्यासाठी. आणि तुम्ही पण असंच करून बघा, मस्त होते आमटी. कोणाला समजलं सुद्धा नाही की ही कशाची आमटी आहे. मूग ना आपण व्यवस्थित एकदम बारीक वाटून घ्यायचं, त्यात समजणार नाही. एकदम मोठं वाटलं ना तर समजणार की मुगाची आमटी आहे म्हणून. चला, तर सर्व करायला घेऊया आपण. बघा, थंड झाल्यानंतर नाही बघ अशा प्रकारे दिसते, मस्तपैकी दिसत आहे ना. कोणाकोणाच्या तोंडात पाणी आलं खरं सांगा. माझ्या तर आधीच आले. मी बनवत ना 1 चमचा खात होते, 1-2 चमचा खाल्लीसुद्धा मी, मस्त लागले मला. आणि हे बघा सर्व केलेलं आहे. आणि ही ना आमटी तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी एकदम चुरून घ्यायचे मस्तपैकी.
मस्तपैकी चुरून घ्यायचे, त्यात लिंबू, कांदा आणि ती जी आम्ही आमटी बनवली होती ना मुगाची, ते घालून एकदम मस्तपैकी ताव मारायचं बरं का. मी का बसत नाही आता, मी आता खाण्यासाठी जाणार आहे. मला खूप भूक लागली होती. चला तर बाय बाय. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आणि घरी तुम्ही पण बनवून खावा बरं का. आणि कसं झालं रेसिपी ना नक्की कमेंटमध्ये कळवा बरं का. बाय बाय. मला तर खूप भूक लागली आहे, तर मी आता खात आहे बसून आणि व्हिडिओ ना माझा इकडे एंड करत आहे. बाय. चला तर.